कांगारू संघ पाहायला मिळणार आहे आणि दिवानमान या टीमच्या दरम्यान सामना पाहायला मिळेल. अनामिका पहिलं षटक हाताळण्याकरता बॉलर तयार आणि दोन बॅटर वेदिका आणि श्रावणी. वेदिका आणि श्रावणी दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आगरी समाज मधून दिवानमान आणि कांगारू मुक्काम दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे आहेत. पहिलाच बॉल यावेळेला डिलिव्हर केला व्हाईट +1 अशा मिळतील 2 धावा आणि संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेले. पहिलाच बॉल आपण पाहिला एक्स्ट्रा स्वरूपात खर्च होत असताना पहिल्याच बॉलवर एक्स्ट्रा स्वरूपात धावा आलेत 2 या धावसंख्येवर. आमच्या व्यासपीठावर शिखरदादा ठाकूर यांना आपण पाहत आहेत. त्यानंतर प्रकाशजी रॉड्रिक साहेब नगरसेवक यांना आपण पाहू शकाल. राजश्री पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. अमितदादा पाटील यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजक नेहमीच सराव शिबिर दहीहंडी उत्सवाला सुद्धा शिखरदादा यांची हजेरी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. ऑफ साईडला चांगला फटका खेळलाय, बॅकफुट पंच केला होता. एक नंतर मेल आणि संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या भार्गव पाटील यांना पण पाहतात लेदर बॉल क्रिकेट, ते सुद्धा चांगलं खेळतायत आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून वसई विरार प्रीमियर लीग मध्ये आपली त्यांची वर्णी पाहायला मिळणार आहे. 2 बॉलचा खेळ झालाय, 4 रन. या वेळेला ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर खेळून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु नो बॉलचा इशारा यावेळेला आलाय आणि संघाची धावसंख्या 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. प्रथम बॅटिंग करताना आगाशी विघ्नहर्ता हा संघ पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, पायावर जाऊन चेंडू अदळला, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेले, परंतु इथे डिक्लेरेशन झोन आहे. 1च रन मिळेल, फक्त 1च रन मिळत. 6 धावा बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न होत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर जयेश पाटील आम्हाला दर्शवतात की 6 धावा झालेत. आगाशी विघ्नहर्ता वर्सेस पालघर 11, पालघर A11 असा सामना सुरू आहे. आणि यानंतर सामना पाहायला मिळेल एका साईडला कांगारू वर्सेस आगरी समाज मधून दिवानमान, दिवानमान वर्सेस कांगारू मुक्काम या 2 टीमच्या दरम्यान. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. 2 षटकांचे सामने असतील. यावेळेला ऑफ साईडला मुक्काम संघ उपस्थित झालाय. नो +1 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. चांगला फटका होता. यावेळेला आपण पाहिला तर 1 नंतर मेल. दोन्ही आमचे कॅमेरामॅन डिबेन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 9 रन. या शिखर दादा मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन वर या. या शिखर दादा यांच्या शुभ हस्ते एक चांगले खेळाडू आहेत. मुंबई प्रीमियर लीग आपण पाहिली असेल, लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असे पिंकी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके लोकनेते, तुम्हा सर्वांचे लाडके अप्पा. आणि नेहमीच अप्पांचं एक वाक्य आहे, सर्वात आधी माझा कार्यकर्ता. आणि ही टॅग लाईन यंदाच्या वर्षात सातत्याने आपल्याला चांगली पाहायला मिळाली. आणि टॉस जिंकलेला आहे आपण पाहत आहेत दिवानमान या टीमने आणि बॅटिंग स्वीकारले. आगरी समाज या गटाला सुद्धा प्राधान्य दिले गेले. चला जरा घाई करा, वेळ दौडू नका. रोहित चौधरी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 रन झालेत. सध्या आपण पाहिलं तर एकेरीने 2 धावा आल्या आणि 13 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 भव्य महिलांच्या या बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवताय सध्या. अमितजी पाटील यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वामुळे या स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा 2 रन्स मिळतील. संयम नव्हता गोलंदाज यावेळेला आपण पाहत आहेत. बॉलर आहे दीपिका आणि तिचा संयम तुटतोय आणि सध्या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन. चांगला बॉल होता, काय फिरवलाय बॉल, फिंगरचा चांगला वापर. ब्युटी ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी दीपिका यावेळेला दर्शवते.
आणि चांगला हा व्हाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. कोणती धाव येणार नाहीये. डॉट बॉल कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत. 15-0 आगाशी विघ्नहर्ता टीम. सध्या आपण पाहिलं तर बॉल डॉट. संघाची धावसंख्या 15, नो लॉस. चांगला कमबॅक केलाय. 2 एक्स्ट्रा स्वरूपात धावा आल्यानंतर सुद्धा दीपिकाने कमबॅक करणं जाणलंय. कारण कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि तेच मात्र यावेळेला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 16 वर जाऊन पोहोचले गेले. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अगदी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले गेले आणि संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगली गोलंदाजी हाताळली. लाईन अँड लेंथ आता मेंटेन केले. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही चांगली असायला पाहिजे कोणत्याही फॉर्मॅट मध्ये आणि तेच केलं आतापर्यंत. सध्या आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालाय. 16 रन झालेत. धावा स्थिर राहिलेत. इथून जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ झालाय. 16 रन्स पाहायला मिळतात आगाशी विघ्नहर्ता या टीमची. यस अल्केश पाटील यांच्याकडे जाऊया आपण. ललकारी ललकारी देवून ललकारी, ललकारी ललकारी देवून ललकारी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या धावसंख्या मात्र स्थिर राहिले. मानसी यावेळेला गोलंदाजी मार्कवर. यानंतर होणारा सामना अग्री समाज मधून आपण पाहणार आहोत. दिवान मान आणि कांगारू मुक्काम. आगाशी वर्सेस आगाशी असा सामना पाहायला मिळणार आहे. सध्या स्थिती जर आपण पाहिली तर 17 रन झालेत. कोणताही गडीबाज झालेला नाहीये. ही जमीची बाजू, परंतु धावांचा वेग वाढलेला नाहीये. इथून ऑन साईडला चांगला फटका तर एक्झिक्यूट केलाय, परंतु एका धावेनिशी संघाची धावसंख्या 18. दरवर्षीप्रमाणे यंदा आपण पाहतायत यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19. 3 बॉलच्या समाप्तीनंतर चांगला बॉल होता, परंतु इथे 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 20. 4 बॉलच्या समाप्तीनंतर तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे. 20-0. नो बॉल, नो प्लस 1 मिळतील 2. संघाची धावसंख्या 22. नो लॉस. 4 बॉलच्या समाप्तीनंतर आगाशी विघ्नहर्ता टीम. पालघर A11 वर्सेस आगाशी विघ्नहर्ता असा सामना पाहायला मिळतोय. चांगला फटका होता. ऑन द राईज खेळला गेला. ऑन द अप खेळत असताना 1 रन तर मिळेल. या एकेरीने आता फक्त शेवटचा बॉल असेल टार्गेट ठरवणारा बॉल. 23 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. ऑन साईडला खेळून काढलंय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24च्या घरामध्ये पोहोचले गेले आणि टार्गेट सेट केले गेले ते 25 धावांचं. आगाशी विघ्नहर्ता या टीमने प्रतिस्पर्धी संघ पालघर A11 या टीम समोर. घेऊया एक छोटासा ब्रेक. मयूर डीजे प्रस्तुत. ऑर्केस्ट्रा. अन्न बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र हा गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र हा गाजणार हाय. अन्न शिट्टी ही वाजणार हाय रे दादा, शिट्टी ही वाजणार हाय. हे शिट्टी ही वाजणार हाय रे दादा, शिट्टी ही वाजणार हाय. शिट्टी ही वाजणार हाय रे दादा, शिट्टी ही वाजणार हाय. शिट्टी ही वाजणार हाय रे दादा, शिट्टी ही वाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र हा गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र हा गाजणार हाय. अन्न शिट्टी ही वाजणार हाय रे दादा, शिट्टी ही वाजणार हाय. हे शिट्टी ही वाजणार हाय रे दादा, शिट्टी ही वाजणार हाय. शिट्टी ही वाजणार हाय रे दादा, शिट्टी ही वाजणार हाय. ओपनिंग बॅटर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला निधी आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळते. बॅटर नेम प्लीज.
निधी आणि स्टार्ट ऑफ द मॅच. पहिले षटक हाताळण्याकरता उन्नती नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतायत. तर सिमरन पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतायत. पहिल्याच बॉलवर व्हॉट अ शॉट, काय फटका खेळलाय. निधीच्या बॅट मधून सरळ बॉल निघून जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. हॅलो. अन खंडोबाचा भंडारा एकविरेचा अंगारा, खंडोबाचा भंडारा एकविरेचा अंगारा, सगा लावतो आम्ही कपालाला, सगा लावतो आम्ही कपालाला. पोर वसई वाली सगल्यान भारी न बिस्कुट बापाला, पोर वसई वाली सगल्यान भारी न बिस्कुट बापाला, पोर वसई वाली सगल्यान भारी न बिस्कुट बापाला, पोर वसई वाली सगल्यान भारी न बिस्कुट बापाला. एक खंडोबाचा भंडारा एकविरेचा अंगारा, खंडोबाचा भंडारा एकविरेचा अंगारा, सगा लावतो आम्ही कपालाला, सगा लावतो आम्ही कपालाला. सर बॅटचा वापर काय असतो, फायदा काय असतो, याचं परिपूर्ण मात्र यावेळेला श्रेय जाईल. 13 रन्स आणि पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर हेड. काय फटका पोर खेळलाय. वसई 19 वाली रन. सगल्यान भारी न बिस्कुट बापाला, पोर वसई वाली सगल्यान भारी न बिस्कुट बापाला. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, चंडिका कोणाला पावली गो, चंडिका कोणाला पावली, पावली शिखर ये दादा लागो, शिखर ये दादा, पावली शिखर ये दादा लागो, शिखर ये दादा, पावली शिखर ये दादा लागो, शिखर ये दादा, पावली शिखर ये दादा लागो, शिखर ये दादा. आई तुझी आरती केली कोणी ग, आई तुझी आरती Finish झालंय. केली कोणी. मॅच फिनिश झाले. अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला. सुपर बॅटिंग करत असताना पालघर A11 टीमने बाजी मारली या पहिल्या सामन्यामध्ये. सुपर बॅटिंग. ग आई तुझी आरती ती केली कोणी ग, आई तुझी आरती ती केली कोणी, आई तुझी आरती ती केली कोणी ग, आई तुझी आरती ती केली